मित्रांनो, नमस्कार. जय भीम, जय शिवराय. आज या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरती सेकंड फेज या संदर्भामध्ये सद्यस्थिती काय आहे या अनुषंगाने माहिती बघणार आहोत. रात्री उशिरा आपण लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून जे काही शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या समोर अन्नत्याग आमरण उपोषण 5 तारखेपासून सुरू आहे त्या संदर्भामध्ये आणि शिक्षण सेवकांच्या संदर्भामध्ये ती माहिती बघितली. मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून ही गोष्ट जी आहे ती मला आज सकाळी थोडं उशिरा, कदाचित काल सुट्टी असल्यामुळं त्यावर मला जास्त लक्ष देता आलं नाही. मात्र आज मला सकाळी ती एक गोष्ट कळाली की शिक्षण आयुक्त कार्यालयामधनं एक VC झालेली आहे. तर ती जी VC आहे ते मंगळवारी सायंकाळी उशिरा झालेली आहे. मंगळवार आणि काल सुट्टी यामुळं ते लवकर कदाचित माझ्यापर्यंत आलेलं नाही. काल सुट्टी होती. परवाच्या दिवशी मंगळवारी जी VC झाली सायंकाळी 6 ते 8, 8:30च्या दरम्यान त्या ठिकाणी VC झालेली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने काल ज्या काही VCमध्ये झालेला विषय होता त्याच्याने प्रामुख्याने जो काही रयतचा विषय होता त्या अनुषंगाने याच्यापूर्वी पण त्या ठिकाणी VC झालेली होती. तर त्या VCमध्ये सेकंड फेजच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने त्याच्यामध्ये चर्चा केली गेलेली आहे. नक्कीच प्रशासन त्या ठिकाणी सकारात्मक आहे. यापूर्वी पण जशी शिक्षक भरती होती या तेव्हापासून त्या ठिकाणी सकारात्मक आहे आणि सकारात्मक काम करत आले. आणि आपण त्यांना वेळोवेळी जेव्हा जेव्हा आपण आंदोलने केली, प्रशासनाला वेळ लागते असं आपल्याला वाटलंय, तेव्हा वेळोवेळी आपण या प्रत्येक गोष्टीला सकारात्मकरित्या आपण प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे. मग आत्ता जे आंदोलन करतोय आपण ते काय योग्य आणि प्रशासन आपल्या सोबत आहे, अधिकारी वर्ग आपल्याला सहकार्य करतोय ते पण योग्य. काही लोकांचं आता ग्रुपला चर्चा बघतोय आपण, हे गरज नाही ते गरज नाही, अचानकपणे काहीतरी आंदोलन होऊ नये किंवा मग काहीतरी नकारात्मक अशा पद्धतीची चर्चा सुरू असताना आपल्या लक्षात येते यापूर्वी पण सेकंड फेज होणार नाही अशी आशाच आपण सार्वत्रिक लोकांचे व्हिडिओज बघितलेत, माहिती बघितली. बडे बडे महाशय होते, यांनी त्या ठिकाणी सेकंड फेज होणार नाही अशा आशयाचं त्या ठिकाणी बोललेलं होतं. पण आपल्या सगळ्याला माहिती आहे आपण ती शिक्षक भरतीची काही सेकंड फेज आहे ते होण्याच्या संदर्भामध्ये कोर कमिटीच्या माध्यमातून ती मंत्रालय स्तरातून मंजूर करून आणली. आणि अगदी अशाच पद्धतीनं आता कोणी निगेटिव्ह बोलत असं तर त्यांचा अधिकार आहे, त्यांना बोलू द्या. मात्र तुम्ही ठाम राहा की ज्या ज्या गोष्टी आपण करतोय आणि ती केलेत या पद्धतीनं आपण आपल्या सगळ्या अभियुक्तधारकाला विश्वास दाखवून दिलाय की या गोष्टी करतोय आपण, त्या गोष्टी करून दाखवल्यात. त्यामुळं सकारात्मक गोष्टीकडे आपण जी काही आपली प्रकाश वाटा आहेत त्या शोधल्या पाहिजे आणि नकारात्मक गोष्टीकडे तेवढं आपण लक्ष दिलं नाही पाहिजे. त्यामुळं होते का मित्रांनो, जे काही आता सध्याच्या स्थितीला VC झाली त्या VCमध्ये नक्कीच सकारात्मक त्या ठिकाणी प्रत्येक शिक्षणाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जी काही शिक्षण क्षेत्रामध्ये या शिक्षक भरतीच्या अनुषंगानं संघटना काम करत आहेत, प्रामुख्याने जी काही नेते मंडळी काम करत आहेत ही सेकंड फेज व्हावी यासाठी यांचं त्या ठिकाणी नावानिशी शिक्षणाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे. यांची नावं घेऊन ही लोक तुमच्याकडे येतील. त्या ठिकाणी राज्यातील सबंध जिल्हा परिषदच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे शिक्षण आयुक्त कार्यालयातून जी VC झाली त्याच्यामध्ये नावाचा उल्लेख करून ही लोक तुमच्याकडे येतील. त्यांना योग्य ती माहिती देण्यात यावी आणि जे काही आपली त्या ठिकाणी जिल्हा परिषदला गेल्याच्या नंतर अधिकारी वर्ग सकारात्मक प्रतिसाद देत नाही, उडवाउडीची उत्तरं देतोय, अशा आशयाची जी काही अभियोग्यताधारकांनी अधिकारी वर्गांकडे त्यांच्या विरोधाबाबतीत किंवा त्यांच्या संदर्भातली जी काही तक्रार केली होती त्या अनुषंगाने त्या ठिकाणी अधिकारी वर्गांना VCच्या माध्यमातून, मंगळवारच्या VCच्या माध्यमातून सक्त सूचना केलेल्या आहेत. यांना पूर्णपणे माहिती देण्यात यावी
या अभियोग्यता धारकांनी ज्या ज्या तुम्हाला सूचना करतील किंवा जी जी माहिती मागवतील त्या संदर्भामध्ये योग्य ती माहिती द्यावी आणि त्यांच्या सूचनेचं पालन करावं आणि शिक्षण आयुक्त कार्यालयातून वेळोवेळी दिलेल्या गोष्टी सूचना त्याचं पालन करण्यात यावं अशा पद्धतीचं, म्हणजे जे काही 13 सप्टेंबरला शिक्षण आयुक्तांचं पत्र आले त्या संदर्भामध्ये योग्य ती सूचना दिलेल्या आहेत त्या संदर्भात कार्यवाही करण्यात यावी। आणि ही कार्यवाही करताना काही शिक्षक प्रतिनिधी, भावी शिक्षक संघटना असो, आता सगळ्यांची नावं घेणार नाही मी, जे जे करणार आहेत कामं यांचे नावं घेतले ऑफकोर्स, त्याच्यामध्ये सगळ्यांचीच नाव घेतलं, मी कोणाचं नाव घेणार नाही। तर असे जे जे शिक्षण अधिकाऱ्यांकडे, झडपी सीईओंकडे अभियोग्यता धारक राज्यातील पाठपुरावा करतील त्यांना योग्य ते सहकार्य करावं अशा आशयाचे त्या विषयीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। मित्रांनो, तात्पर्य ह्या जागा वाढीसाठी अभियोग्यता धारक ती प्रयत्न करत आहेत, तशा पद्धतीची माहिती जी आहे ती त्यांना देण्यात यावी आणि त्यांच्या माध्यमातून ते काम त्यांना सहकार्य करून घेऊन जी काही तुम्हाला दिशा दिलेली आहे, जी काही तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत शिक्षण आयुक्त कार्यालयातनं, त्या सूचनेचं पालन करून योग्य ते जी काही जाहिरात आहे ते पडताळून घेण्याचं काम, पूर्ण जाहिरात तयार करून ठेवावी आणि पुढील जी काही गाईडलाईन दिल्या जाईल, दिशा तुम्हाला सांगितली जाईल, जी तारीख दिली जाईल त्या तारखेला आपल्याकडनं जाहिराती पवित्र पोर्टलला अपलोड करण्याच्या संदर्भामध्ये हलगर्जीपणा होणार नाही, विलंब होणार नाही या आशयाच्या सकारात्मक अशा त्या ठिकाणी VC सूचना देण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, आता आंदोलन हे सगळं सकारात्मक होत असताना आंदोलन का, तर आपल्या सगळ्याला माहिती आहे पुढील 15 ते 16 तारखेच्या आसपास कधीही राज्यामध्ये आचारसंहिता लागू होऊ शकतात। त्यापूर्वी एक शिक्षक भरती सेकंड फेजची ही प्रोसेस आहे, ती प्रोसेस करत असताना नक्कीच जाहिरातीला थोडाफार विलंब होईल, कारण ती मावकडून तपासून घ्यावं लागते आणि आपला हा मॉप जर आंदोलनाला जास्तीत जास्त संख्येनं असेल तर नक्कीच त्या गोष्टीसुद्धा योग्य त्यातनं मार्ग काढून त्या गोष्टीसुद्धा पूर्ण केल्या जाऊ शकतात। मित्रांनो, तत्पूर्वी जे काही सेल्फ सर्टिफाय करणे आहे, एडिट ऑप्शन देणं आहे, या दरम्यानच्या काळामध्ये पुढील शिक्षक भरतीच्या जाहिराती देताना या गोष्टीचा त्याच्यात अडथळा येऊ नये यासाठी हे जे काही टॅब आहे उपलब्ध करून देणे ते उपलब्ध झाला पाहिजे। जो कालावधी जातोय तो कालावधी वाचला पाहिजे। पर्यायानं जास्त संख्या उपलब्ध झाली, दबाव टाकला प्रशासनावर तर नक्कीच आचारसंहितेच्या अगोदर जाहिराती सुद्धा येण्याची दाट 100% शक्यता आहे, फक्त तुमचा माप असला पाहिजे। तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच की VC या सकारात्मक त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे, सकारात्मक त्या ठिकाणी प्रतिसाद देण्यात आलेला आहे, सकारात्मक त्या ठिकाणी घडत आहे। मात्र आपल्याला गरज आहे आचारसंहितेच्या अगोदर या एडिट आणि सेल्फ सर्टिफाय उपलब्ध करून देणे आणि जाहिराती त्या ठिकाणी उपलब्ध करून देणे। तर मित्रांनो, या आंदोलनाला कुठल्याही अफवांना बळी न पडता तुम्हाला आमच्यावर कोर कमिटीवर पूर्ण विश्वास आहे असं मी मानतो आणि पुढील आंदोलन पूर्णपणे यशस्वी होणार म्हणजे होणार। या कारणानं आपण जास्तीत जास्त संख्येनं जर उपस्थित राहिला तर नक्की ते आंदोलन यशस्वी होईल आणि या VC दिलेल्या सूचनेचं पूर्णपणे त्या ठिकाणी पालन होईल आणि पुन्हा नव्यानं अजून त्या ठिकाणी 2017ला अशाच पद्धतीनं हंगर स्ट्राईकला बसलो असताना जेव्हा सगळ्या शिक्षणाधिकाऱ्यांना 24 तासापैकी दिवस रात्र जास्तीत जास्त वेळ असं NIC कुलूप लावून अधिकाऱ्यांना बोलून घेऊन काम करण्यात आलेलं होतं। अगदी अशा पद्धतीचं जर आपण जास्तीत जास्त मॉप दाखवलं तर नक्कीच जाहिराती सुद्धा आचारसंहितेच्या अगोदर येऊ शकतात। या कारणाने मित्रांनो, आपण सगळ्यांनी आंदोलनाला उपस्थित राहा। अशा पद्धतीचं हे VCच्या माध्यमातून त्या ठिकाणी सकारात्मक गोष्टी घडत आहेत, प्रशासन सहकार्य करते, आपणही आतापर्यंत आंदोलनाच्या माध्यमातून सहकार्य करत आलोय, आत्ता सुद्धा सहकार्य करू। मात्र आपल्या या ज्या काही मागण्या त्या पूर्ण झाल्या पाहिजे, त्यामुळे आपण जास्तीत जास्त संख्येनं आंदोलनाला उपस्थित राहा। तुर्तास इथंच थांबतो मित्रांनो। याच्यापेक्षा वेगळे काही प्रश्न असेल तर कमेंट्स करा, नक्की तुमच्या प्रश्नाला उत्तर दिले जातील। धन्यवाद। जय भीम, जय शिवराय।